आपण जिरा राईस करणार आहे, त्याच्यासाठी पाणी उकळायला ठेवलेले आहे अगोदर। पाणी उकळलेलं आहे, याच्यात आपण मीठ टाकून घेऊयात आणि आपण जो तांदूळ भिजायला ठेवला होता ना तो याच्यात टाकून घेऊ। ह्या पाण्याला सुरुवातीला उकळी आली ना, उकळी आली की नंतर आपण मग बारीक गॅसवरती तांदूळ शिजून घेऊयात। फुल गॅसवरती पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण मंद गॅस करून तांदूळ चांगला शिजून घेऊयात। तांदूळ छान शिजलेला आहे, मी गॅस बंद करते आणि याच्यातून आता आपण भांड्यावरती आपण पुरण यंत्राची जाळी ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये आपण भात ओतणार आहोत। हे पहा, भात असा याच्यावरती काढून घेतला ना की नंतर याच्यावर थंड पाणी ओतायचं, म्हणजे हा जो शिजलेला भात आहे ना तो असा चिकट होणार नाही, मोकळा होतो। आता असाच आपण याच्यात नितळायला ठेवणार आहोत। आणि आपल्याला ज्यावेळेस जेवण करायचं ना त्यावेळेस याला मग फोडणी देणार आहोत। जिरा राईस करणार आहोत, त्याच्यासाठी मी तमालपत्र टाकून घेत आहे आणि जिरी आहे, जिरी थोडीशी हातावरती अशी कुस्करून घ्यायची, म्हणजे त्याचा फ्लेवर चांगला उतरतो राईसमध्ये। मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर। त्याच्यावरती आपण भात टाकून घेऊया। हे पहा, भात असा काटा चमच्यानी हलवून घ्यायचा, म्हणजे मग ते आहे ना तो मूळ तुटत नाही, त्याच्यामुळे मी असा काटा चमच्यानी त्याला हलवून घेत आहे। राईस आता आपण गॅसवरती फक्त 1 मिनिट ठेवणार आहोत आणि नंतर आपण गॅस बंद करू। हे पहा, आपला जिरा राईस तयार झालेला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।